तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आमच्या निवडणुका आहेत, मनसे देखील तयारी करत असेल, म्हणजे कशा पद्धतीने सुरू कार्यकर्त्यांच्या निवडणुका? मी आज माझे जे कुळदैवत आहे तुळजाभवानी आणि खंडोबा त्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा माझा कुटुंबासहित असणारा खाजगी दौरा आहे। तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि 21 तारखेला माझा वाढदिवस असतो, त्या निमित्तानं त्यांना माहीत असतं ते मुंबईहून येत असतं मुंबईला। आम्ही यावेळेला काही वाढदिवस करणार नाही, त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की वाढदिवस मी काही करणार नाही। त्यांनी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि तुम्ही आलात, मी तुमच्या मनापासून आभार मानतो। आणि हा खाजगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही योग्य वाटत नाही। साहेब, हिंदी सक्तीच्या विरोधात आज बैठक होती, त्या बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होती। आज मी नाहीये तिकडे, परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा, हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही, तर ती राष्ट्रभाषा नाही, ती राज्यभाषा आहे आणि संपर्क भाषा आहे। त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा सक्ती होता कामा नये। त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक प्रांत रचना झालेली आहे आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोध हा कडवटपणे केला जाईल, एवढंच कालच्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे। त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे। मला आता जिकडचे आमच्या शिक्षक संघटनेची लोक मिळाली, त्यांनी जवळजवळ काल 20-25 शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं की हे राजसाहेबांनी दिलेले पत्र आहे ते या विरोधामध्ये। आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला, राज्य सरकारला आमची विनंती आहे, गरज नसताना एखादा विषय वाढवू नका। तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असतं। आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती बघता येईल काय करायचं। चर्चेला ते पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। अशीच प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती, त्यावेळेला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो, उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल। त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, ते तसं घडेल। बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठं जबाबदारी कुणी असेल? हा तो काळ होता, त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही, त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत। वेळ आली तर वेळ नेहमीच येत असते ना, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते। आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है, त्या वाक्यात बरेच काही अर्थ असतात। दोन्हीकडचे नेते जे आहेत ते कधीही नकारात्मक बोलताना दिसत नाही, त्या विषयात सकारात्मक बोलतात। पण एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राज साहेबांसोबत युती करायची आहे, दुसरीकडे फडणवीस साहेब पण त्यांना भेटतायत हॉटेलमध्ये। काय नेमकं सुरू आहे मनसेच्या मनात? हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाही। उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका। मी त्या विषयावरती बोलणार नाही, कारण ते पण एक पक्षप्रमुख आहे, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाहीत, ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित। साहेब, राज्य पातळीवर तर चर्चा सुरूच आहेत, मात्र स्थानिक पातळीवर सुद्धा आता आपल्याच बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसून येत आहेत, ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी म्हणता येईल का? तुमच्यासाठी, तुमच्या माहितीसाठी सांगतो
या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये ज्यावेळेला होतो त्यावेळेला या सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो. त्यावेळेला इकडे 4 आमदार पण मी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आणले होते, त्यातले एक मंत्री पण झाले होते. आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते तर माझ्या कुटुंबातली लोक होती आहेत. आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगाववर आल्यानंतर ते नेहमीच येतात, मला भेटतात, किंवा मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात. सगळ्या महाराष्ट्रातून येतात, पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहे, कायम राहणार आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी येऊन भेटत असतात. आमचा प्रताप पण या ठिकाणी आलाय, महेश आले, ती सगळी मंडळी. त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मंडळाचा तुम्हीच मला केला होता, तुम्ही साहेबांना सांगून केला होता. त्या काही जुन्या आठवणी असतात, त्याच्यामुळे ते आले होते, ते भेटायला येतात, ते प्रेमाने येतात. मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाचे नोकर प्रयत्न करतात असं उद्धव साहेब म्हणतात. आपल्याला वाटतं असं की मराठी मी माणसं म्हणालो की ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलतात. मी आपल्याला नाही असं काय, वाटतं आपल्याला असं मी वाटतं त्या विषयावरती नाही बोलू शकत. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.